अणुऊर्जा प्रकल्पांबद्दलचा सगळ्यात मोठा आक्षेप असतो तो पर्यावरणाचं नुकसान। जैतापूर प्रकल्पाला विरोध करताना राजापूर आणि वाघोटन खाडीची जैविक संपदा धोक्यात येणार आहे असं म्हटलं जात आहे। त्यांचं म्हणणं 7 डिग्री सेंटीग्रेडने वाढेल, आमचं म्हणणं 7 डिग्रीने वाढणार नाही, त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढेल, 14 डिग्रीने किमान वाढायला पाहिजे। आणि ते ज्यावेळेला सर्क्युलेट होईल पाणी समुद्रामध्ये, पुन्हा जेव्हा खेचलं जाईल आणि पुन्हा अणुभट्टीत जाईल आणि पुन्हा सोडलं जाईल, त्यावेळेला त्याचं तापमान ह्या सर्क्युलेशनमुळे आणखी कित्येक पट वाढण्याची शक्यता आहे। युरेनियम खनिजापासून वीज बनवणाऱ्या अणुभट्टीमध्ये पाणी लागतं। त्यासाठी नदी किंवा समुद्रातलं पाणी वापरलं जातं। अणुभट्टीत वीज बनवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी पुन्हा नदी किंवा समुद्रात सोडलं जातं। त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या मनात या सोडलेल्या पाण्याबाबत प्रचंड भीती आहे। अणुभट्टीतून सोडलेल्या पाण्यामुळे माशांवर काही परिणाम होतो का हे पाहण्यासाठी NPCILनं कैगा अणुभट्टीजवळ संशोधन केंद्र उभारलंय। या तापमानातल्या फरकामुळे किती माशांच्या प्रजननावर फरक पडेल किंवा काय होईल हा अभ्यास करण्याकरता कोकण कृषी विद्यापीठाचं, दापोलीचं जे कोकण कृषी विद्यापीठ आहे त्यांचं जे रत्नागिरीला कॉलेज ऑफ फिशरीज आहे त्यांना हा अभ्यास करण्यासाठी सांगण्यात आलं होतं। आणि त्यांनी हा अभ्यास करून असा अहवाल दिलेला आहे की 5 डिग्रीपर्यंत जे पाण्याचं तापमान वाढणार आहे अतिशय छोट्या भागामध्ये, त्याचा समुद्रातल्या जलजीवनावर, माशांच्या प्रजननावर कोणताही परिणाम होणार नाही। अणुभट्टीतून जिथे पाणी सोडतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहिलं आणि परिस्थितीचा आढावा घेतला। 5 डिग्री तापमानाच्या वाढीमुळे काहीही परिणाम होत नाही। तेव्हा या अणुभट्टीतून सोडलेल्या पाण्यात बगळे माशांची शिकार करताना दिसले। सर्वसाधारण पाण्यात ज्याप्रमाणे मासे असतात तसेच मासे या अणुभट्टीतून सोडलेल्या पाण्यातही दिसले। कैगा अणुवीज प्रकल्पामध्ये जे पाणी वीज बनवण्यासाठी वापरलं जातं तेच पाणी वीज बनवून झाल्यानंतर या कॅनलमध्ये सोडलं जातं। या कॅनलमध्ये पाणी आल्यानंतर त्याचं तापमान उबदार असल्यामुळे इथे माशांची मोठ्या प्रमाणात पैदास देखील होते। कैगा अणुभट्टीच्या परिसरात जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती जैतापूर पासून 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या तारापूर अणुवीज केंद्राच्या परिसरात देखील आहे। भारतात एकूण 20 अणुवीज निर्मिती केंद्र आहेत, त्यातली काही समुद्रकिनारी देखील आहेत। आणि या सर्व केंद्रांच्या परिसरामध्ये स्थानिक शेतकरी आणि मासेमारी करणारे कोळी बांधव यांचा त्यांच्या दैनंदिन व्यवहारावरती काय परिणाम झालेला आहे किंवा काय फरक पडलेला आहे हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तारापूर अणुवीज निर्मिती केंद्रापासून 7 किलोमीटरवर धाकटी डहाणू या नावाचं गाव आहे। या गावातले अनंत विंदे शाळेत असल्यापासून मासेमारी करतायत। समुद्रातले मासे पकडण्यासाठी ते नेहमी अणुवीज निर्मिती केंद्रासमोर आपलं जाळं देखील लावतात आणि त्यांच्या जाळ्यात त्यांना मासे देखील सापडतात। आमच्या डहाणूला तारापूर अणुशक्ती केंद्र आहे, तिथे असं त्याबद्दल म्हणजे त्यामुळे काहीच परिणाम पडत नाही मासेवर, कारण तिकडनं काय केमिकल सोडत नाही का काहीच नाही आहे, ते त्यांचा व्यवस्थित चाललाय। आणि त्यामुळे काय फक्त परिणाम आहे तो जे फिशिंगमुळे, सगळं फिशिंगमुळे जे कॅच करतात ना तो पिरियड थांबायला पाहिजे, कारण आता 12ही महिने कॅच करतात। तसं तारापूरचं अणुवीज निर्मिती केंद्र 40 वर्ष जुनं आहे। इतकी वर्ष सुरू असलेल्या आणि समुद्र किनाऱ्यांवर असलेल्या या अणुवीज निर्मिती केंद्रामुळे स्थानिक मासेमारी करणारा कोळी समाज आजही दिसतो। डहाणूचे मासे असले, चिंचणचे मासे असले, तारापूरचे असले का अणुशक्ती नगराचे मासे असले तरी गिराक विचारत नाही की हे मासे कुठले आहेत। गिराक घेणार आहे ते मासे घेणारच। जैतापूर मध्ये आणखी एक प्रकल्प असणार आहे, तो खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी बनवण्याचा। या प्रकल्पामुळे येत्या 2 वर्षात प्यायचं पाणी कोकणवासियांना मुबलक उपलब्ध होईल असा दावाही त्यांनी केलाय।
समुद्राच्या पाण्याचं निक्षारीकरण करून त्यातले सगळे क्षार काढून टाकून आपण गोडं पाणी बनवू शकतो आणि ते वापरलं जातं. अशा प्रकारचा प्रकल्प कल्पाक्कममध्ये कार्यान्वित केला गेलेला आहे आणि तो यशस्वीपणे चालतो आहे. तत्वतः पाहिलं तर महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने किंवा लोकल बॉडीच्या तिथल्या स्थानिक डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनच्या सहकार्याने असा प्रकल्प आपल्याला कोकणामध्ये सुद्धा प्रस्थापित करता येतो. जैतापूरच्या बाबतीत जसं मासेमारी धोक्यात येईल असं म्हटलं गेलं, तसंच शेतीवर सुद्धा संकट कोसळेल असा धसका घेतला गेलाय. आता मी ज्या शेतामध्ये उभा आहे हे शेत आहे तारापूर अणुवीज निर्मिती केंद्रापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि या शेतामध्ये दरवर्षी तारापूरची प्रसिद्ध मिरचीचं पीक चांगल्या प्रकारे घेतलं जातं. तारापूर अणुवीज निर्मिती केंद्रापासून 5 किलोमीटर वरच्या अंतरावरच कुनबाट गावात जितेंद्र मोरे यांची शेती आहे. गेली कित्येक वर्ष त्यांच्या पिढ्यानपिढ्या याच शेतात शेती करतायत. आमच्या वडील आणि आम्ही पूर्वीपासूनच पिकं घेतोय. त्याच्यामध्ये मिरची, मुळा, कांदा, अटकोल, कोबी ही सर्व पिकं जी आहेत ती आम्ही पूर्वीपासूनच घेतोय. तरी पण अजूनपर्यंत आता हे प्रकल्प वगैरे आलाय तरी त्याच्यामध्ये आम्हाला काही कमतरता नाही. आमची पिकं जी आहेत ती आहेतच. शेती वडिलांच्या काळापासून 50-60 वर्ष शेती करता आलो आम्ही, पण तसा काय आम्हाला ह्या प्रोजेक्टमुळे असं काही बदल जाणवत नाही. हा, एमआयडीसी वगैरे आलेले आहेत आणि त्याचा पण काही परिणाम थोडा बहुत होतो वातावरणात, त्यामुळे झालेला बदल होतो कधी कधी, पण केंद्रामुळे झाला असं मी सांगू शकत नाही. अणुवीज निर्मिती केंद्र जवळ असलं की शेतीवर परिणाम होतो हा गैरसमज दूर करण्यासाठी तारापूरच्या या शेतकऱ्यांची उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत. प्रत्येक अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये NPCIL ची पर्यावरण संशोधन प्रयोगशाळा देखील असते. या प्रयोगशाळेत अणुभट्टीमुळे परिसरातील पर्यावरणावर काय परिणाम होतोय यावर संशोधन केलं जातं. त्यामध्ये किती किरणोत्सार आहेत ते मोजला जातो आणि हा मोजलेला किरणोत्सार नैसर्गिक पातळीपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढलेला नाही ना याची खात्री केली जाते. अणुऊर्जेला विरोध करणाऱ्यांमध्ये आणखी एक मुद्दा लावून धरला जातोय, तो म्हणजे किरणोत्साराच्या भीतीचा. चेर्नोबिलमध्ये जेवढं किरणोत्सर्ग होता, रेडिओ ॲक्टिव्हिटी होता, त्याचं 10 पट जास्त रेडिओ ॲक्टिव्हिटी हा प्रकल्पामध्ये तयार होणार आहे. काही वर्षानंतर चेर्नोबिलपेक्षा एक 10 किंवा 20 पट किंवा 100 पट असे जास्त रेडिओ ॲक्टिव्हिटी तिथे तयार होईल. एक्सरे सारख्या ज्या गोष्टी आपण सर्रास वापरतो किंवा उपयोगात आणतो त्याची 250 आणि अणुभट्टीपासून मिळणारी 2, 5, 10, 15 ही. त्यामुळं अणुभट्टीपासून एक्सेस किरणोत्सार मिळेल हे आत्तापर्यंत कुठेही आपल्याला झालेलं नाहीये. त्यामुळं किरणोत्सारापासून कुठच्याही प्रकारचा धोका पिकांना, माणसांना, फळबागांना, शेतीला होईल ही भीती अनाठायी आहे. NPCILच्या म्हणण्यानुसार पर्यावरणाबरोबरच अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञ आणि कामगारांच्या आरोग्याची देखील वेळोवेळी तपासणी होत असते. जिथे अणुवीज प्रकल्प असतात तिथे काम करणाऱ्या कामगारांचा आणि शास्त्रज्ञांचा या बॉडी स्कॅनरद्वारे नेहमी तपासणी केली जाते. या बॉडी स्कॅनरमुळे त्यांच्या शरीरामध्ये असलेलं किरणोत्साराचं मोजदाद यामुळे होते. आतापर्यंत भारतात अणुऊर्जा प्रकल्पामध्ये किरणोत्सारामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.